नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आज आम्ही खिचडी आणि भजे करणार होतो. पण वांग्याची भाजी करू राहिलो. तर भज्याचं सामान नाही. चटपटीच पानाने आणि पारशी दोडकेली. हा, चोपडे दोडके नाही. हा. आणि एका ताईची रिक्वेस्ट बी आली होती की त्याला मायच्या हातची वांग्याची भाजी पाहिजे. हा, कशी करती माय हा. तर माय चुलीवर करत असती पण वळडते घर आता. हा, तर येते काही दिवस माय काही चुलीवरचा स्वयंपाक करणार नाही. नाही, आता गॅसवरच आहे. काय काय साहित्य घेतलं मा? आता हे लसूण आहे, हे मिरची पावडर आहे आणि हा. मसाला आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि जिरं आहे, मोहरी, हळद याच्यात आहे. अच्छा. हा, आता हे शेंगदाणे टाकले भाजायला, हे कुटून काढायचे भाजले की. तर अद्रक नाही घेतली तू? हा, अद्रक राहिली भाज. आहे ना, शेंगदाणे भाजून कुटणं लावले. हा, या असे कुटू राहिली माय बारीक कुटाचे. हा, आणि याच्यानंतर लसूण, अद्रक आणि कोथमीर कुटायची. कुटून घेणारी. तर रेसिपी पाहत राहा. समू आणि सोनूची मम्मी रामेश्वर भाऊच्या घरात बसेले ठसका होईल म्हणून. आणि आज माय भाजी करू राहिली. त्याचं कारण असं आहे की एका ताईला मायच्या हातची रेसिपी पा नाही तर मग समूला सांभाळलं असतं मायना, है ना. हा, सोनूची मम्मीच करत असती पण आज मी करू राहिली. तर इकडे आलो आपण आता सीताच्या घरात. लाईट बंद करतो मी फोनचा. काय काय करते तू इकडे? चाल आपल्या घरी तिकडं. चाल चाल ना. तर समू खेळू राहिली. सोनूची मम्मी आहे. रामेश्वर, डुग्गू. तुला कोणती कविता शिकवली म्हणते शाळात? ते ऊपर पंखा चलता शिकवलेली ना. हा, म्हणून दाखव पद्धतशीर. ऊपर पंखा चलता है, नीचे मुन्ना सोता है, सोते सोते भूख लगी, खा लो बेटा मूंगफली, खा लो बेटा मूंगफली, मूंगफली में दाना नहीं, काम तुम्हारे मामा ने, मामा गई दिल में, ताशे लाए 2 बिल्ली, बिल्ली ने मारा कच्चा, मामा गए कच्चा. वा वा, गुड जॉब गुड जॉब गुड जॉब. आज बी भारी येते आहे ना. तू एक म्हण आता. तर सीता काय स्वयंपाक करू राहिली पाहू आपण. चपात्या. चपात्या. वा वा, सीता तू चपात्या चांगल्या करती ग. ह्या बाय मस्त भाजेली, एकदम भारी लागण आहे चपात्या. तेल गील असं चमकू राहिलं. आमच्या घरी नाही बनत का अशा सीता? बनत्या पाय काय सीताला नाव तुटे. अगं, ही चपाती पाहूनच मला खावाटू राहिली माहिती का. नाही बाय, ताईला माझ्यापेक्षा भारी चपाती येते पण खरंच आहे त्यांना. आलू कच्चा आलू बेटा क्या गए थे, बैगन की टोकरी में सो रहे थे, बैगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्याज के हंस रहे थे, पापा ने पैसे दी नाच रहे थे, भैया ने लड्डू दिखा रहे थे, आम करते. तर पा किती भारी कविता म्हणती. तर चला, माय स्वयंपाक करू राहिली ते दाखवू राहिलो मी रेसिपी. तर खेळ बाई मग. हा, मी चाललो आपल्या आईकडे. हा. चला. आता हे शेंगदाणे कुटले. लसूण अद्रक कुटून घेतलं असं. हा. कोथमीर कुटली. कौमा, हा. ह्यो मसाला एकाच राशीचा घेतला का तू? नाही, 2 पुड्यातला आहे. आल्लं घ्याय ना. हा, आल्लं ते. गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. हा. तर मायना गॅस चालू करेले. हा. आता तेल टाकणारे. आता 2 पळ्या तेल टाकलं. अजून 1 टाकते. तेल थोडं शिल्लक घेतलं मायना. हा. तेल तपलं. मायना याच्यात मोहरी टाकली. आता जिरं टाकू राहिली. जिरं गेलं. आता लसूण, मोहरी, जिरं, अद्रक, लसूण. हा, अद्रक लसूणची पेस्ट टाकली मायना. हा. आता याला मस्त खम्मक तळू देणार आहे माय. हा, लाल झाल्या लाल कांड्या.
एक ताई म्हणे की ते खमंग असतं, खम्मक नाही. तर आम्ही जे आहे ना आमच्या बोली भाषेतले शब्द वापरतो. आता आपण खेड्याचे, आता ही कोथिंबीर टाकू राहिले. मस्त कलर आला याला. आता मग आता कढीपत्ता. आता वांग. हळद. हळद मग टाकतो. तुम्ही वांग जरा बारीक कापा, आमचं थोडं जाड राहतं. हा, आणि टाकायचं काम नाही, टाकलं जर याच्यात शिजून जात आहे ना. हा, आता हळद टाकते. वांग जर कवळं असेल तर वाफात शिजून जातंय, आणि जर निब्बर असेल तर पाणी टाकावं लागतं शिजायला. हळद गेली आपली. हळद गेली. आता एकदा आलेलं मीठ टाकायचं. तर याला आता हे कलसणं चालू आहे पहा मस्त. आता मीठ टाकलं. आता तर मायना आता याच्यात मीठ टाकलं. जितकं मीठ टाकायचं तितकं आताच टाकून घ्यायचं. मस्त भिंत मग ते वांग्याच्या फोडीत आहे ना. मग आता या मिठामुळं हे वांग मस्त नरम होईल. याला कलसणं म्हणते आहे ना. मग याला कलसणं म्हणते. मायना हे कलसून घेतलं. आता लसूण अद्रकची पेस्ट, मोहरी, जिरं आहे ना. मग मीठ याच्यात मध्ये मस्त कलसणं लावलं याला. तर इकडं पहा कोण आलं. धपाटे केले आज मक्काचे. बेसन पीठ टाकलं, गव्हाचं पीठ टाकलं, थोडं ज्वारीचं टाकलं आणि धपाटे बनवून आणले. बेसन पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ एकत्र केलं. किती थोडं तो एक वाटी सगळं सारखं. समजा 3 वाट्या. 3 वाट्या आणि बनवलं आणि आणलं. खा आता. पाहू दे बरं मला कसं लागतं येतं. आम्ही बी करून पाहू ना. मी तिखट टाकू राहिले. हा टाक. हे मिरची पावडर गेलं. आधी मिरची पावडर असं भुदेल पडल ना. अच्छा. गॅस मी थोडा कमी केला कारण आपल्याला वाफातच शिजी नाही आहे ना. मग आता हे मसाला टाकला. आणि आता मसाला बी मस्त कलसू देऊ राहिली माय. आणि मायनं थोडंसं तेल शिल्लक वापरलेलं आहे. आणि शेवटी टाकला पहा आता शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजलेले तर उशिरा बी टाकले तर काही फरक पडत नाही. आणि याच्यामध्ये आता चाललं पाणी. आणि याला मस्त शिजू द्यायचं. आता गाळा शिजू द्यायचं. नरम फोडी. तुला ज्यादा शिजेल लागतं ना. हा, मला जास्त शिजेल आवडतं कारण मग फोडीची चव चांगली लागते. ताईला म्हणा उकलं चुकलं सांगा आजीला. तो ऐकून नाही उकत बापा. आपण जसं उकलं तर आजीला सांगावा ना. हा, तरी मायचं मन मोठं आहे. तुम्ही सांगा आणखीन काय करता येऊ शकतं. उजून काय द्यायला लागतं उजून सांगायचं. मला तर ही भाजी आतापासूनच चविष्ट लागू राहिली. भाजी चांगलीच होती. वास लसणाचा ते लसूण मांदळ राहतो भारी. आता मी पीठ भिजते आता पोळ्याचं. हा ठीक आहे. मऊ हे झालं का पाय बरं. झालंच ते. आता एक 3-4 मिनिट झाले. शिजतंय. हे काय झालंच ते. आता बंद करून टाकते त्याला. तू पहिलं एक पीस घेऊन पाय ना नरम झाला का. झालं का. तर ही अशी वांग्याची सुक्की भाजी आहे. एका ताईनं रिक्वेस्ट केली होती आपल्याला तर आपण बनवून दाखवली. ठीक आहे. साऱ्या भाज्या येते म्हणा आजीला. तर तू काय कर मग या धपाट्या संग मला दे जर शिक वांग्याची भाजी दे एका वाटीत. कारण वांग मग फेवरेट आहे. कसं बी केलं तरी मला आवडतं. भारी बेत जमला. वांगले टेस्टी झाले. एक नंबर. करून बघा असं वांग. मंडळी आता वाजले रात्रीचे 8:45 आणि मी थोडं दचकत काऊन बोलू राहिलो ही उठू नये म्हणून. इकडं फॅन चालू आहे आणि आपली समू झोपली. तर
चला इकडं यायचे जेवण चालू आहे. सोनूची मम्मी दूध आणि चपाती खवरायली आहे ना. आणि तोंडी लावायला वरणाचं पाणी थोडस. बर. आणि मी वरण पोळी कवरली. अरे आपण वांग्याची भाजी केली ती कुठे मग? ही काय सोन्यास ताटात. कच झाली बाळा? एकदम भारी झालेली आहे. मस्त झाली ना. हो रामेश्वरनं मी पोटभर खाल्ली आवडीला. सीता सांगत होती मला भाजीली भारी जमली म्हणे. तिनं ते कानाच्या फोडी फोडी खाल्ल्या त्याच्या. कानाच्या देठाच्या. हा त्यांनी वांग्याची भाजी याच्यामुळे नाही घेतली की त्यांनी खंडोबाचं वर पकडलेले आणि मला वांग्याची भाजी चालत नाही त्याच्यामुळे आम्ही दोघी वांग्याची भाजी केली पण घेतली तू नाही. लयच बोबड बोलायला लागली आजकाल सोनूची मम्मी. बोबड नाही मला स्पीड न बोलल्यावर तसं होतं. पहिलं नव्हती असं बोलत तू. नाही बोलते मी चांगलं. तर भाजी इतकी चांगली झाली. मायना भाजी केली तिथं धपाटं पडेल होतं ना. मी एक धपाटं खाल्लं त्या संग. भाजी खाल्ली आणि एक चपाती होती सकाळची ती शिळी चपाती खाल्ली आणि आता डबल जेवणारी. खरंच भाजी एकदम मस्त आली ही भाजी. लग्नातल्या भाजीवानी आहे ना. तर या पा जेवाला मग. मला एक कानाची याची देठाची फोड द्या ना. ही घे. ह्या अशी फोड आवडती सोनूच्या मम्मीला. हो मला एवढीच फोड आवडती अशी. घे याच्यात. त्याला कसं आहे असं छान धरून खाता येतं बघा म्हणून. तर चला जेवण करून घेतो. चौथाला वांग करू एक दिवस आता रशामध्ये रश्यामध्ये. करू. सोन्याला मुळात वांगच लय आवडतं. करू एक दिवस. मला वांग्याचं भरीत वांग्याची भाजी मस्त अंजीर असं कोरडी भाजी आपण लग्नात खातो ते सगळं आवडतं वांग्याचं. बर. वांग्याचा शिरा. हा भरीत म्हणते त्याला आहे ना. म्हटलं तुम्ही बरेच. तर चला धन्यवाद. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.